नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. साठी पदभरतीची जाहिरात आली होती आणि आता त्याची प्रथम उत्तर तालिका देखील प्रसिद्ध करण्यात आली. परीक्षा तुमची झाली आणि लगेच प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण एक्सपेक्टेड कट ऑफ त्यानंतर जी काही तुमची आन्सर की आली त्या सर्व गोष्टींबाबत माहिती बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला देखील तुम्ही एक लाईक करू शकता. पहा विद्यार्थी मित्रांनो, ॲन्सर की जी आहे ती उपलब्ध झालेली आहे. तुम्हाला ॲन्सर कीची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा जो आपला टेलिग्राम ग्रुप आहे त्यावर मी ऑलरेडी कालच ती टाकली होती. तर तेथूनही तुम्ही तुमची ॲन्सर की पाहू शकता. ॲन्सर की बघण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला काय टाकायचं आहे ते म्हणजे युजर आयडी. युजर आयडी कुठून मिळेल? तर तो तुम्ही ज्यावेळी अर्ज भरला होता त्यावेळी तुमच्या ईमेलवर आलेला आहे. ईमेलवर तुम्ही DMER जर सर्च केलं तर त्या ठिकाणी तुमचा युजर आयडी मिळू शकतो. दुसरं टाकायचं आहे तुम्हाला पासवर्ड. आता काही जण म्हणतील की आमचा युजर आयडी तर आमच्याकडे आहे, पण मात्र पासवर्ड आमच्या लक्षात नाही. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, खाली आपल्याला 2 पर्याय आहेत. एक म्हणजे चेंज पासवर्डचा आणि दुसरा फॉरगेट युजर आयडी किंवा पासवर्डचा. जर तुमच्याकडे युजर आयडी नसेल किंवा तुम्हाला तो मिळत नसेल, तर तुम्ही फॉरगेट युजर आयडीचा पर्याय वापरून तो मिळवू शकता आणि जर तुम्ही पासवर्ड विसरले असाल, तर पासवर्ड देखील पुन्हा तुम्ही चेंज करू शकता. दोनही पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत. सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा युजर आयडी, त्यानंतर पासवर्ड हा कॅप्चा सेम टू सेम फिल करायचा आहे. लॉग इन करून तुमची उत्तर तालिका चेक करायची. उत्तर तालिका चेक केल्याच्या नंतर तुम्हाला समजेल की एक्झॅक्ट स्कोर जो आहे तो किती आहे किंवा तुम्हाला जे मार्क्स आहेत ते किती आहेत. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, वेळापत्रक आलं होतं. वेळापत्रकामध्ये काही बदल सुद्धा करण्यात आलेले होते आणि इथे जर आपण टाईम टेबल पाहिला, तर अशा पद्धतीचा आपला हा टाईम टेबल होता. टाईम टेबल आपण कशासाठी बघतोय? त्याचं कारण असं, की आपल्या पदांसाठीचं नॉर्मलायझेशन होते किंवा नाही होत हे आपल्याला टाईम टेबलवरूनच क्लिअर होते. त्याचं कारण असं, की जर आपली परीक्षा एकाच शिफ्टमध्ये झालेली असेल, तर आपलं नॉर्मलायझेशन होत नाही आणि जर आपली परीक्षा 2 शिफ्टमध्ये किंवा त्यापेक्षा जास्त शिफ्टमध्ये झालेली असेल, तर आपल्या पदांचं नॉर्मलायझेशन होतं आणि नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क्स वाढू शकतात हे कोणीही एक्सपेक्ट करू शकत नाही. त्यामध्ये किती मार्कांची लीड तुम्हाला मिळेल हे सांगता येत नाही. सध्या जे तुम्हाला मार्क्स आहेत ते तुमचे फायनल मार्क्स नाहीत. त्यामध्ये अजून बदल होणार आहे. त्याचं कारण असं, की आता जी आहे ती प्रथम उत्तर तालिका लागली. यावर जर तुम्हाला काही आक्षेप असले, म्हणजे काही हरकती असल्या, एखाद्या प्रश्नामध्ये असो किंवा पर्यायामध्ये असो, जर तुम्हाला वाटत असलं की यामध्ये चूक आहे, तर तुम्ही त्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि ऑब्जेक्शन घेतल्याच्या नंतर त्यामध्ये बदल होत असतो. एकतर प्रश्नाचं उत्तर बदललं सुद्धा जाऊ शकतं किंवा पूर्ण प्रश्न रद्द देखील केला जाऊ शकतो आणि या दोन्ही गोष्टींमुळे तुमच्या मार्क्सवर फरक पडताना आपल्याला दिसेल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय? हे झालं सेकंड रिस्पॉन्स शीटनुसार तुमच्या मार्कांमध्ये होणारा बदल. दुसरं म्हणजे जेव्हा नॉर्मलायझेशन होईल, तेव्हा सुद्धा तुमच्या मार्कांमध्ये बदल होणार आहेत. म्हणून सध्या जे तुमचे मार्क्स आहेत, ते अजून फायनल मार्क्स नाहीत. ज्यावेळी मेरिट लिस्ट त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात येईल, त्यावेळेस ते आपले फायनल मार्क्स राहतील. तसं त्यांनी जाहिरातीमध्येही काही गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत निवड प्रक्रियेबाबत, त्या सुद्धा आपण बघणार आहोत. त्यापूर्वी इथे पहा, आपल्याला कसं समजेल की आपल्या पदाचं नॉर्मलायझेशन होणार आहे किंवा नाही? तर ते जर तुमचा पेपर हा विविध शिफ्टमध्ये, आता तुम्ही या ठिकाणी फार्मसिस्ट जर पाहिलं, तर इथे तुम्हाला फार्मसिस्ट दिसतं, त्यानंतर इथे सुद्धा दिसतं, इथे सुद्धा दिसतं. म्हणजे फार्मसीचा पेपर हा विविध शिफ्टमध्ये झालेला आहे. तर या पदाचं नॉर्मलायझेशन 100% होणार आहे. किती? 100% या पदाचं नॉर्मलायझेशन होईल. कारण की शिफ्ट ह्या वेगवेगळ्या आहेत. मात्र काही पदे अशी आहेत, की ज्यांचं फक्त एकाच शिफ्टमध्ये पेपर झाला, त्यांचं नॉर्मलायझेशन होणार नाही. तुमचे जे मार्क्स आहेत, ते सेकंड रिस्पॉन्स शीटनुसार जो काही बदल होईल, बस तेच तुमचे अंतिम मार्क्स राहतील आणि मेरिट लिस्टमध्ये सुद्धा त्याच मार्कांचा समावेश राहणार आहे. आता हे झालं टाईम टेबलबाबत आणि नॉर्मलायझेशन कसं ओळखायचं त्याच्या बाबतीत. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जर पद पाहिलं तर ग्रंथपालपासून तर वाहन चालकपर्यंतच्या जागा आलेल्या होत्या. ह्या गट अ च्या जागा आहेत आणि त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही गट अ प्लस ब दोन्ही जर मिळवले तर 1107 एकूण जागा होत्या. लघुलेखक त्यामध्ये उच्च श्रेणी असो, निम्न श्रेणी असो, ग्रंथपाल सहाय्यक झालं, प्रयोगशाळा सहाय्यक झालं, ग्रंथपाल इत्यादी पदांचा समावेश या जाहिरातीमध्ये त्यांनी केलेला होता. महत्त्वाचे पद जर आपण पाहिले तर सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत. तिथे आपण जे फार्मासिस्ट हे पद आहे यासाठी सर्वात जास्त अर्ज आपल्याला आलेले दिसतात आणि त्यासाठी जागासुद्धा 207 आहेत. म्हणजे जिथे जागा जास्त आहेत, तिथे अर्ज जास्त आलेले आहेत. जिथे जागा मात्र कमी आहेत, तिथे अर्ज आपल्याला कमी दिसतात. आता ह्या सर्वच्या सर्व टेक्निकल पोस्ट आहेत. आपण जर कट ऑफबद्दल विचार करण्याचा प्रयत्न केला, तर कसं असतं, जर जनरल पोस्ट असली, तर त्याचा कट ऑफ 100% हा हाय जात असतो. पण जर टेक्निकल पोस्ट असेल, तर टेक्निकल पोस्टचा कट ऑफ हा थोडाफार आपल्याला कमी येताना दिसतो जनरल पोस्टपेक्षा. त्याचं रिझन असं, की त्यामध्ये काय असतं, काही असतात टेक्निकल पोस्ट आणि काही असतात जनरल पोस्ट.
जनरल पोस्टमध्ये 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन अशा पद्धतीची पात्रता असते. त्यामुळे कोणीही अर्ज भरू शकतो आणि जो अर्ज भरतो, अर्जांची संख्या वाढून जाते, कॉम्पिटिशनसुद्धा वाढते आणि त्यामुळे इथे जास्तीत जास्त मार्क विद्यार्थी घेताना दिसतात आणि त्याचा कट ऑफसुद्धा वर जात असतो. टेक्निकल पोस्टच्या बाबत जर आपण पाहिलं, तरी ते काही टेक्निकल क्वालिफिकेशन लागत असतं. जसं की स्पेसिफिक सेक्शनमध्ये तुम्हाला डिग्री लागत असते किंवा एखादा डिप्लोमा लागत असतो किंवा एखादा कोर्स लागत असतो, कधी-कधी एक्सपिरियन्स लागत असतो. तर अशा पद्धतीचे टेक्निकल क्वालिफिकेशन असतात. त्यामुळे इथं येणाऱ्या अर्जांची संख्या तुलनेने कमी दिसते. कोणत्या? जनरल कॅटेगरीच्या तुलनेने टेक्निकल पोस्ट जे असतात त्यासाठी येणारी अर्जांची संख्या ही कमी आहे. म्हणून स्पर्धा देखील कमी आहे आणि त्याचा कट ऑफ हा थोडाफार कमी जातो. असं नाही की पूर्णच कमी जाणार आहे. थोडाफार तरी जनरल पोस्टपेक्षा आपल्याला कट ऑफ हा कमी जाताना दिसतो. सध्या जर आपण अंदाज व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, सध्या तर तो योग्य नाही अंदाज व्यक्त करणं. पण 150 जर तुमचा स्कोर येत असेल किंवा त्यापेक्षा जास्त येत असेल, तर तुम्ही या परीक्षेकडून होप्स ठेवू शकता. कोणत्या? ज्या जास्त जागा आहेत त्यांच्यासाठी. 150 प्लस जर तुमचा स्कोर येत असेल, तर तुम्ही होप्स ठेवू शकता, की रिझल्ट तुमचा येईल. कन्फर्म सांगू शकतो का मी? तर नाही. कन्फर्म तुम्हाला कोणीही सांगू शकत नाही. तो निकाल आल्याच्या नंतरच समजणार आहे. काही पदांचा कट ऑफ हा तुम्हाला 140, 130, 120 पर्यंत सुद्धा काही-काही कॅटेगरीचा आणि काही पदांचा कट ऑफ हा दिसू शकतो. मात्र सध्या एवढंच, की 150 प्लस जर तुम्हाला स्कोर असेल, तर हा एक चांगला स्कोर आपण गृहीत धरू शकतो कॅटेगरीवाल्यांसाठी आणि तुम्ही होप्स ठेवू शकता, की निकालाकडून. दुसरं म्हणजे आता जी ओपन कॅटेगरीमध्ये आहे त्यांचं काय? तर ते 160 प्लस जर त्यांना असतील, तर ते या ठिकाणी होप्स ठेवू शकतात. पण यामध्ये ज्या काही टेक्निकल पोस्ट आहेत त्यासाठी अर्जसंख्या कमी असते. 1-2 विद्यार्थी असू शकतात ज्यांनी जास्त मार्क्स घेतले, बाकी विद्यार्थी कमी मार्क्सच घेतात. त्यामुळे जर तुम्हाला 150 किंवा त्यापेक्षा जास्त असतील, तर तुम्ही या परीक्षेकडून होप्स ठेवू शकता. पण अजून सेकंड रिस्पॉन्स शीट येऊ द्या. त्यानंतर जी काही मेरिट लिस्ट येणार आहे ती सुद्धा येऊ द्या. त्यामध्ये तुम्हाला तुमचे मार्क्स किती आहे फायनल ते समजतील. आता परीक्षेबाबत किंवा निवड प्रक्रिया जी आहे आपली, त्याच्या बाबतीत जाहिरातीमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर इथे पहा. तर ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप संगणक आधारित आपली परीक्षा झालेली आहे. ज्या पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी आहे, त्यांची मात्र 100 प्रश्नांकरिता एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल आणि शासन निर्णयानुसार तुम्हाला 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. ज्या पदांसाठी व्यावसायिक चाचणी नाही, त्यांचा पेपर 200 मार्कांचा होता आणि ज्या पदासाठी व्यावसायिक चाचणी आहे, आता ती कोणती पदे आहेत? स्टेनोग्राफर झालं, ड्रायव्हर झालं, ही जी पदं आहेत यांच्यासाठी व्यावसायिक चाचणी आहे म्हणजे स्किल टेस्ट आहे. तर स्किल टेस्ट असल्याकारणाने त्यांचा पेपर जो आहे तो 120 गुणांचा आहे आणि ज्या पदांसाठी स्किल टेस्ट नाही म्हणजे ही जर पदे तुम्ही वगळली तर सर्व पदांसाठी 200 गुणांचा पेपर आपला होता. त्यापैकी 45% गुण घेणे प्राप्त आहे म्हणजे तुम्हाला 200 पैकी 90 गुण घेणं कंपल्सरी आहे. तर ही एक मात्र अट आपल्याला या ठिकाणी जाहिरातीमध्ये त्यांनी मेन्शन केलेली दिसते. म्हणून 90 पेक्षा कमी कट ऑफ येईल का? तर नाही. 90 पेक्षा कमी येऊ शकत नाही. 90 पेक्षा कमी जरी विद्यार्थ्यांना गुण मिळाले आणि कोणीही विद्यार्थी त्या ठिकाणी उपलब्ध झालेला नसला, तरी देखील जागा रिक्त राहू शकतात, असं आपण मागील जिल्हा परिषदमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. आता पहा, त्यानंतर त्यांनी आणखी पुढे काय सांगितलंय, की जो काही निर्णय आहे, त्यानुसार कॉम्प्युटर बेस्ड आपली चाचणी घेण्यात येते आणि म्हणूनच नॉर्मलायझेशन संबंधित कंपनीकडून करण्यात येईल. जे काही सूत्र त्यांनी पब्लिश केलेलं आहे त्यांच्या वेबसाईटवर, इथे पाहू शकता तुम्ही, की नॉर्मलायझेशन एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये जर परीक्षा आयोजित करण्यात आली, तर अशा विविध सत्रातील प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी तपासण्यात येऊन त्यांचे सामान्यीकरण म्हणजे समतुल्य करण्याबाबत संबंधित कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र अधिकृत संकेतस्थळावर माहितीसाठी प्रकाशित करण्यात आलेले आहे आणि सदर गुणांकन पद्धत सर्व परीक्षार्थींना बंधनकारक राहील. म्हणून ज्या पदांची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये, ज्याला आपण शिफ्ट असे म्हणतो, त्यामध्ये जर झालेली असेल, तर तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जी काही माहिती होती ती आपण या ठिकाणी जाणून घेतली. जर तुम्हाला 150 स्कोर येत असेल, तर तो तुम्ही चांगला स्कोर आहे असं गृहीत धरू शकता. सेफ झोनमध्ये आहात तुम्ही असंही गृहीत धरू शकता. पण शेवटी ते अंतिम आपल्याला कधी कळणार आहे, तर निकाल आल्याच्या नंतरच. म्हणून मेरिट लिस्ट येण्याची वाट पहा. मेरिट लिस्टमध्ये आपल्याला कळून जाईल, की कोणाला किती मार्क्स आहेत, किती विद्यार्थ्यांनी किती मार्क्स घेतले आणि त्यासोबतच नॉर्मलायझेशनमुळे सुद्धा किती आपले मार्क्स वाढतात. कारण की कधी-कधी नॉर्मलायझेशनमध्ये काही विद्यार्थ्यांचे गुण कमी होताना सुद्धा आपल्याला दिसतात. तर इथे संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली. तुमचे काही प्रश्न असतील, तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.